मित्रांनो नमस्कार. मी आज एक व्हरायटी आपली चिलीची ती तुम्हाला दाखवतो आहे. तर ती व्हरायटी ज्वेलरी म्हणून ओळखली जाते आणि तिची खडपणा आहे थोडा कमी राहतो, पण मार्केटला चालते चांगली. तर आपण बघूया, मी दाखवतो तुम्हाला. हाच प्लॉटचा आहे ही व्हरायटी मित्रांनो. तर ही नेटमध्येच लावली जाते. तर ओपनला जर असली तर झाडाची हाईट होत नाही आणि हाईट न झाल्यामुळं काय होतं, जागेवरती ती म्हणजे पडते एक साईडला, फांद्या वगैरे तुटून जातात. हे पहा तुम्ही साईज. आता ही जी ऑक्टोबरची लागवड आहे मित्रांनो, आणि ही जर आपण हार्वेस्टिंगची आहे, ही रेग्युलर 6-7 दिवसानंतर 8 दिवसांमध्ये होऊन जाते. मिरचीची हाईट जी आहे, तर ही हाईट जवळजवळ तुम्ही 8 फुटापर्यंत वाढून जाते. आता ही जी 6 फुटाची हाईट आहे, हे बघा कमी तिखटवाली. लांबी तुम्ही बघू शकता, जर 15 सेंटीमीटर ही लांबी आहे. आता झाडाची सेटिंग वगैरे बघा, भरपूर छान पद्धतीने. कमी तिखटवाली असते, मार्केटला चालते. नेटमध्येच आहे सर्व. एक्सपोर्टला पण ही जाते, पण इतर मिरचीपेक्षा हिला रेट थोडेसे काय असतात, थोडे कमी असतात. तर नेटमध्ये जर लावली तरच आपल्याला योग्य आहे. कारण मिरची तोडायला पिकते, कारण भरपूर मिरची असल्यामुळे तोडायला जरा कठीण जातं. लेबर जर नाही भेटले तर हे बा लाल होऊन पण सुद्धा थांबते, कारण लेबर नसल्यामुळं. भरपूर मिरची लागते, भरपूर म्हणजे शेंड्यापर्यंत मिरची असते. रेग्युलर तोडा होतो. शेड नेटमध्ये असल्यामुळे मिरचीला, आणि आपण बांधतो पण, तर त्यासाठी त्यामुळे फायदा आपल्याला काय होतो की क्वालिटी राहते, मिरचीचं आयुष्य पण वाढतं, आणि मेन म्हणजे प्रोडक्शनला आपल्याला चांगला बेनिफिट होतो. तर हा सगळ्यात मेन पार्ट आहे. तर हे 6 फूट तरी 6 फूट अंतरमध्ये सरीच्यामध्ये ठेवलंच पाहिजे, आणि त्यामुळे मग आपल्याला चालता वगैरे येईल आणि स्प्रे करायला पण सोपं जाईल. तो एक गोष्ट. आणि प्रोडक्शन चांगलं आहे. एकरी तुम्ही जर विचार जर केला तर तुम्ही जवळजवळ 2.5 ते 3 टन एक कमीत कमी प्रोडक्शन आपण काढू शकतो. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक पण करा. तर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत जातील. चला मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.